राधानगरीचा संभाव्य आमदार म्हणून के.पी. पाटील यांना प्रथम क्रमांकाची पसंती असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। के.पी. पाटील हे संभाव्य आमदार म्हणून आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ठाकरे गटाकडून शिंदे गटाकडे गेलेले प्रकाश आंबेडकर हे पिछाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यांना मत विभागणीचा सुद्धा फटका बसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ए.वाय. पाटील सुद्धा या मतदारसंघातून उभे आहेत आणि त्याचा फटका जो आहे तो आंबेडकर यांना बसल्याचं आपल्याला दिसत आहे। तसेच के.पी. पाटील यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश करून तुतारी हे चिन्ह या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवलेली होती। त्यांना राधानगरीतून छत्रपती शाहू महाराज सतेज पाटील यांची चांगली साथ मिळाल्यानं ते संभाव्य आमदार म्हणून आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। जगात भारी कोल्हापुरी।